एक चुकीचे पाऊल आणि सर्व काही उद्ध्वस्त, की एक छोटासा बदल आणि नशिबाचे बंद दरवाजे खुले. जर तुमची रास तूळ असेल तर सावधान, शनी अमावस्या आणि अधिक मासाचा असा दुर्मिळ संयोग तब्बल अनेक वर्षांनंतर येत आहे, जो तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन दिशा देणार आहे. तुमच्या कुंडलीत राजयोग सुरू होणार, की राहू केतू तुमच्या बनत आलेल्या कामात अडथळे आणणार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त गोष्टी पाहणार आहोत, ज्या तुळ राशीच्या लोकांनी विसरूनही करायच्या नाहीत. जर तुम्ही या चुका केल्या तर हात आलेला कोट्यावधींचा राजयोग एका झटक्यात गरिबीत बदलू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही शनीच्या साडेसातीपासून आणि राहू केतूपासून वाचवण्याचे असे जालिम उपाय सांगणार आहोत, जे तुमचे नशीब एका रात्रीत बदलू शकतात. चला तर मग सविस्तर आपण जाणून घेऊया. शनी अमावस्यानंतर तुळ राशीचा राजयोग आणि संपत्ती लाभ. शनी अमावस्या संपताच तुळ राशीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अत्यंत मजबूत होणार आहे. शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होऊन तुमच्यावर त्यांची विशेष कृपा बरसणार आहे. राजयोग उदय. तुमच्या राशीच्या दशम म्हणजेच कर्म आणि एकादश म्हणजेच लाभ भावावर शुभ ग्रहांचा लाभ प्रभाव पडेल. यांमुळे व्यावसायिक जीवनात मोठा मान सन्मान मिळेल आणि समाजात तुमचे पद वाढेल. अचानक धनलाभ. जुनी अडकलेली संपत्ती, कोर्ट कचेरीचे निकाल तुमच्या बाजूने लागतील. लॉटरी, शेअर्स किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यापारात वृद्धी. जर तुम्ही नवीन व्यापार सुरू करण्याचा किंवा जुना व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर या काळात केलेले नियोजन तुम्हाला दीर्घकालीन नफा देऊन जाईल. दुसरा, अधिक मासात तुळ राशीच्या लोकांनी घ्यायची काळजी. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना. हा आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र असला तरी भौतिक किंवा व्यावहारिक कार्यासाठी यांमध्ये काही विशेष नियम पाळावे लागतात. वाणीवर नियंत्रण. तुळ राशीचे लोक स्वभावाने शांत असतात, पण या काळात विनाकारण कोणाशीही वाद घालू नका. तुमच्या तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द तुमचे मोठे आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान करू शकतो. आरोग्याची घ्यावयाची काळजी. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. विशेषतः पोटाचे विकार आणि मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी दररोज सकाळी ध्यान करा. गुंतवणुकीत घाई करू नका. कोणाच्याही सांगण्यावरून किंवा अफवांवर विश्वास ठेवून शेअर बाजारात किंवा सट्ट्यांमध्ये मोठी रक्कम गुंतवू नका. अधिक मासात कोणती कामे करू नयेत. चुकूनही करू नका या गोष्टी. अधिक मासात काही कामे शास्त्रानुसार वर्ज्य मानली गेली आहेत. तुळ राशीच्या लोकांनी खालील चुका टाळल्या पाहिजेत. नवीन वस्तूंची खरेदी टाळा. या महिन्यात नवीन घर, गाडी किंवा सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणे टाळावे. मांगलिक कार्य वर्ज्य. लग्न ठरवणे, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाचे अधिकृत उद्घाटन या काळात करू नये. तामसिक भोजन वर्ज्य. या पवित्र महिन्यात मांस, मद्य आणि कांदा लसूण यांसारख्या मांसिक पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद ठेवावे. कर्ज व्यवहारांवर बंदी. अधिक मासात कोणालाही मोठे कर्ज देऊ नका. ते पैसे बुडण्याची शक्यता 90% असते. तसेच स्वतःवर कर्जाचा बोजा वाढवून देऊ नका. शनी अमावस्या नंतर घडणारी ती मोठी घटना. शनी अमावस्या सरल्यानंतर तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक महापरिवर्तन घडणार आहे. तुमच्या राशीतून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी झाल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी जुनी अडचण दूर होईल. नोकरीत अचानक बदल. बेरोजगार असलेल्यांना अचानक मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. जे अधिक नोकरीत आहेत, हवी असलेली बदली मिळण्याचे संकेत आहेत. परदेश गमनाचे योग. जर तुमचे परदेशी जाण्याचे काम
विजा किंवा पासपोर्टचे काम रखडले असेल तर ते अचानक वेगाने मार्गी लागेल. कौटुंबिक सुखात वृद्धी. घरातील जुने चालत आलेले वाद संपतील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील. राहू आणि केतू कोणती कामे बिघडवतील? तुला राशीच्या कुंडलीत राहू आणि केतूची स्थिती संमिश्र आहे. जर तुम्ही सावध राहिला नाहीत तर राहू केतू चालू कामे बिघडू शकतात. भ्रम आणि संशय. राहूचा प्रभाव. राहू तुमच्या मनात जोडीदाराबद्दल किंवा बिझनेस पार्टनरबद्दल विनाकारण संशय निर्माण करेल. यामुळे हसते खेळते घर किंवा भागीदारीचा व्यवसाय तुटू शकतो. कामात आळस. केतूचा प्रभाव. केतू तुमच्या विचारसरणीत नकारात्मकता आणू शकतो. आजचे काम उद्या करू या आळसामुळे हातात आलेली मोठी सुवर्णसंधी निसटून जाईल. गुप्त शत्रूंचा त्रास. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचू शकतात. तुमच्या पुढील योजना नेहमी गुप्त ठेवा. कोणाशीही शेअर करू नका. 6. तुळ राशींसाठी शनीच्या 7.5चा प्रभाव आणि उपाय. तुळ राशीच्या जातकांवर शनीच्या वेगवेगळ्या दशांचा प्रभाव वेळोवेळी पडत असतो. 7.5 किंवा शनीच्या ध्येयांमुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी खालील उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. शनी चालीसा पठण. दर शनिवारी संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावून शनी चालीसा किंवा शनी वज्र पंजर स्तोत्राचे पठण करा. हनुमान चालीसा. शनिदेवाचा कोप शांत करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हनुमान चालीसा वाचणे. दर मंगळवारी किंवा शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन शेंदूर अर्पण करा. पिंपळाच्या वृक्षाची पूजा करणे. शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा आणि झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. यामुळे शनीचे सर्व दोष दूर होतात. राहू केतूच्या दोषाचे निवारण. विशेष उपाय. राहू आणि केतूने निर्माण केलेले अडथळे दूर करण्यासाठी तुळ राशीच्या लोकांनी हे साधे पण अचूक उपाय करावेत. पक्ष्यांना आणि श्वानांना अन्न देणे. राहू केतू शांत करण्यासाठी रोज सकाळी पक्ष्यांना 7 धान्याचे मिश्र म्हणजे सप्तधान्य खाऊ घाला. तसेच काळ्या कुत्र्यांना मोहरीच्या तेलाची पोळी खाऊ घालण्याने राहूचा अशुभ प्रभाव संपतो. ओम राहवे नमः मंत्र दररोज रात्री किंवा संध्याकाळी राहूच्या या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे मनातील भ्रम दूर होऊन योग्य निर्णय घेता येतील. भगवान शिवाचा अभिषेक. राहू केतूच्या दोषांवर भगवान शिव हीच सर्वोच्च शक्ती आहे. दर सोमवारी किंवा प्रदोष तिथीला महादेवाला जलाभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. अधिक मासातील विशेष दानाचे महत्त्व काय आहे? भाग्य उपाय. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेले दान हे सामान्य महिन्यापेक्षा 1000 पटीने अधिक फळ देते. तुळ राशीच्या लोकांनी खालील गोष्टींचे दान नक्की करावे. अनारसे आणि मालपुवा दान. अधिक मासात 33 अनारसे किंवा तांब्याच्या पात्रात मालपुवा ठेवून ते ब्राह्मणाला किंवा गरजूला दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि लक्ष्मीची कृपा लाभते. वस्त्रांचे दान. गरीब किंवा गरजू लोकांना पिवळ्या रंगाचे वस्त्र, छत्री किंवा पादत्राणे म्हणजे चपला दान करा. यामुळे राहू आणि शनीचे दोष एकाच वेळी शांत होतात. दीपदान. या पूर्ण महिन्यात कोणत्याही विष्णू मंदिरात, नदीकाठी किंवा पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. दीपदान करा. यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मित्रांनो,
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ जेवढा भाग्याचा आहे तेवढाच सावधान राहण्याचाही आहे. जर तुम्ही हे नियम पाळले आणि दिलेले उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील राजयोग तुम्हाला शिखरावर घेऊन जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती कशी वाटली? तुमच्या आयुष्यात सध्या कोणती मोठी अडचण सुरू आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि तुमच्यावर देवकृपा व्हावी असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.